बातमी ठाण्यातली आहे। ठाण्यामध्ये राजन विचारेंच्या वतीनं रामरक्षा आरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळेला मोठ्या संख्येनं ठाकरे सेनेचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। राम मंदिर प्रकरणी योग्य भूमिका केंद्र सरकारनं घ्यावी अशी मागणी सुद्धा यावेळेला करण्यात आलेली आहे। आज मुंबईतल्या कांदिवली पश्चिमेकडे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कांदिवली पश्चिमेकडील काळा हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। रामरक्षा महाआरतीसह हनुमान चालिसा पठण देखील यावेळेला केलं जाणार आहे। राम मंदिर दान चोरी प्रकरणावरनं ठाकरे सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंनी दादर इथनं रामरक्षा आंदोलन करण्याची सुरुवात केलेली होती। शाखा प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांना या महाआरतीसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। चंद्रपूर, अमरावती आणि कोल्हापुरात एटीएस कडून कारवाई करण्यात आलेली आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात चौकशी करण्यात आलेली आहे। शहजाद भट्टीकडून बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढण्याचा कट रचला गेल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असेल। शहजाद भट्टी नावाचा एक आतंकवादी हा पाकिस्तानमध्ये बसून भारतामध्ये काही आतंकवाद्या कारवाया घडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये होता। त्याचा हा डाव हाणून पाडण्याकरता जी माहिती, गुप्त माहिती एटीएसला त्या ठिकाणी प्राप्त झाली होती, तर संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 157 ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित असलेल्या लोकांना पकडण्याकरता छापे टाकण्यात आलेले आहे। अजून काही गुप्त माहिती एटीएसकडे आली आहे। जवळजवळ 100 पेक्षा जास्त लोकांना त्या ठिकाणी ताब्यात घेणं आहे, चौकशी केलेली आहे। अजून काही ठिकाणी त्या ठिकाणी कार्यवाही अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।